मी सरकारी विभागात कार्यरत होते. राहण्यासाठी मला विभागाकडून एक घर मिळाले होते. मला मिळालेले हे मोठे घर होते आणि राहायला मी एकटीच होते. 3 तर झोपण्याचेच खोल्या होत्या, ज्या जवळपास बंदच असायच्या. एका खोलीत मी झोपायचे. मी अजूनपर्यंत लग्न केले नव्हते. एकदा काही कामानिमित्त मी माझ्या गावाला कानपूरला गेले होते. माझे संपूर्ण बालपण तिथेच गेले होते. तिथेच विभागाची एक बैठक आयोजित केली गेली होती. आज मी विभागातील लोकांना चर्चेसाठी बोलावले होते, पण मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्या जीवनात कोणता प्रश्न उभा राहणार आहे. बैठक संपली आणि सगळेजण चहासाठी उठले. मी माझ्या लॅपटॉपवर टिपा लिहायला लागले. तेवढ्यात मला जाणवले की कोणीतरी माझ्या शेजारी उभा आहे. मी नजर वर केली आणि पाहिले की एक नजर माझ्या चेहऱ्यावर खिळलेली होती. तुम्ही मला ओळखले नाही, तो माणूस म्हणाला. माफ करा, मी ओळखू शकले नाही. मी उत्तर दिले, आपण शाळेत एकत्र होतो, त्याने सांगितले. माझी आठवणशक्ती थोडी कमजोर झाली आहे. शाळेच्या आठवणी फारशा नाहीत, मी म्हणाले. मी अमर आहे, काही आठवतंय का? त्याने विचारले. अमर नाव थोडं ओळखीचं वाटतंय. मी उत्तर दिले. एक पातळसा, खोडकर मुलगा होता, तो म्हणाला. खोडकर नाही, मी खूप चंचल होतो, तो पुढे म्हणाला. मी त्याला नीट पाहिले आणि काही आठवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अमर शाळेतील इतर मित्रांची नावे आणि आठवणी सांगू लागला. घटना सांगत असताना मला असं वाटलं की माझं बालपण कुठेतरी हरवलं आहे आणि ते पुन्हा झांकू लागलं आहे. कधी मी अमरसोबत इतकी सहज झाले आणि हसायला लागले, हे समजलंच नाही. शाळेच्या आठवणीत मी गुंग झाले. अमरने मोठा धीर धरून सांगितलं. मी तुला विसरू शकलो नाही. मी सायलेंट लव्ह तुझं, रिया. मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करतो. हे काय बकवास आहे? वेड्यासारखं वागत आहेस का? तू शाळेतच अडकून पडलास का? मी संतापाने म्हणाले. हो, वेडा म्हणा मला. मी त्यावेळी तुला माझ्या प्रेमाबद्दल सांगू शकलो नाही, पण आज मला ही संधी वाया घालवायची नाही. आय लव्ह यू, रिया. तू आधीही सुंदर होतीस, पण आता तर कमालीची सुंदर दिसतेस. हे ऐकताच मी पटकन तिथून उठले आणि माझ्या गाडीत बसून घराच्या दिशेने निघाले. आय लव्ह यू हे शब्द माझ्या कानात आणि मनात वारंवार घुमत होते. कधी ते ऐकून चांगलं वाटत होतं, तर कधी मी ते झटकून टाकत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी फोनची रिंग वाजल्याने माझी झोप मोडली. अमरचा फोन होता. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. घड्याळाकडे पाहिलं तर सकाळचे 6 वाजले होते. इतक्या सकाळी अमरने का फोन केला असेल, हे विचार करत मी उठून बसले. चेहरा धुवून चहा बनवू लागले. तोच फोन पुन्हा वाजला. हॅलो, हॅलो, उठलीस का? गुड मॉर्निंग. अमरचा आवाज होता. इतक्या सकाळी फोन केलास? मी विचारलं. काय करणार? मला रात्री झोपच आली नाही. मी फक्त तुझ्याविषयीच विचार करत होतो, अमर म्हणाला. मला आत्ता खूप काम आहे, नंतर बोलूया असं म्हणत मी फोन ठेवून दिला. अर्ध्या तासानंतर पुन्हा अमरचा फोन आला. अरे, मला तुझ्याशी भेटायचं आहे. नाही, नाही, मला भेटायचं नाही. माझ्याकडे खूप काम आहे, असं म्हणत मी फोन पटकन ठेवला. अर्ध्या तासाने पुन्हा फोन वाजला आणि अमर म्हणाला, ऐक, फोन कट करू नकोस. फक्त एकदाच भेटू दे, मग मी कधीही तुझ्या आयुष्यात येणार नाही. ठीक आहे, ठीक. लंचनंतर ये, मी त्याला सांगितलं. लंचच्या वेळेस बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर अमर उभा होता. अमर बिनधास्तपणे दरवाजाच्या आत शिरला. ओ, आज तू कमालीची सुंदर दिसतेस, रिया. माझ्या प्रतीक्षेतच होतीस ना? स्वतःला माझ्यासाठीच तयार केलं आहेस, नाही का? अशातली काहीच गोष्ट नाहीये. मी माझ्या साध्या कपड्यात आहे. काहीही खास नाही परिधान केलेलं. मी उत्तर दिलं. अमर डायनिंग रूममध्ये लावलेल्या खुर्चीवर बसला. माझ्या आत खूप अस्वस्थता होती, पण मी स्वतःला शांत ठेवायचा पूर्ण प्रयत्न करत होते. मी सुद्धा दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. अमर एकदा सभासद निवडणुकीसाठी उभा राहिला होता, पण तो पराभूत झाला. आता तो त्याच्या नेता असल्याचा आणि मोठ्या ओळखींचा वापर छोट्या-मोठ्या कामांसाठी करत असतो. त्याच्याकडे अनेक ठेक्याचे काम आहेत. संभाषण सुरू होतं आणि त्याचं हावभाव माझं लक्ष वेधून घेत होते. पाहून असं वाटत होतं की अमर श्रीमंती आयुष्य जगत होता. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामुळे मी आतून घाबरले होते. रिया, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. माझ्या मनातील सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. जरा जवळ ये ना, प्लीज. अमर त्याची खुर्ची माझ्या जवळ सरकवत म्हणाला.
तू एक भरगच्च स्त्री आहेस, त्याने म्हटल्यावर माझं अंग थरारून गेलं. अमरने माझा हात पकडला होता. त्याच्या नजरा गिधाडासारख्या माझ्या चेहऱ्यावर फिरत होत्या. मी पटकन हात झटकून घेतला. मी चहा बनवते, असं म्हणत मी उठायला लागले, तर तो म्हणाला, नाही, नाही, तू इथेच बस. मी बाजूला ठेवलेल्या इलेक्ट्रिक केतलीत चहा बनवू लागले. तेवढ्यात मला गळ्यावर उष्ण श्वासांची जाणीव झाली. मी थोडी दूर जाऊन उभी राहिले. काय झालं? तू लग्न केलेलं नाही, पण तुलाही काही हवंसं वाटत असेल ना? अमरने विचारलं. काय बडबड करत आहेस तू? मी चिडून बोलले. आपण काही लहान मुलं नाही आहोत, अमर म्हणाला. आता बकवास तूच करत आहेस, मी म्हणाले. अमर शांत बसला नाही आणि त्याचे ओठ माझ्या अंगांना स्पर्श करू लागले. मी पुन्हा दूर गेले. अमर, खूप झालं, बस कर. मला हे सगळं आवडत नाही, मी कडकपणे बोलले. एक संधी दे ना, रिया. तुला काय झालं? तुला हे चांगलं नाही वाटलं का? मी तुझ्यावर प्रेम करतो. ऐक ना, तू माझ्याशी मोकळेपणाने वाग. माझ्याजवळ ये, अमर म्हणत राहिला. अमरने मला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. त्याच्या मांडीवर काही क्षणांसाठी माझे डोळे बंद झाले. त्याने मला बेडवर झोपवलं आणि माझ्यावर हावी होऊ लागला. तेवढ्यात विजेचा धक्का लागल्यासारखं मला वाटलं आणि मी त्याला झटकून दूर उभी राहिले. आत्ता लगेच इथून निघून जा. मी जोरात ओरडले. अमर हरवलेल्या शिकाऱ्यासारखा माझ्याकडे पाहत राहिला. मी सांगते आहे, आत्ता इथून जा. मी पुन्हा ठामपणे म्हटलं. अमर काहीही न बोलता तिथेच उभा होता. मग मी म्हणाले, मी इथे कुठलाही गोंधळ करू इच्छित नाही, पण तू फक्त इथून निघून जा. त्याने खिशातून रुमाल काढून चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि काहीही न बोलता निघून गेला. मी दार बंद केलं आणि भीतीने थरथर कापू लागले. माझे सगळे अश्रू गळ्याजवळ अडकून राहिले. माझ्यात लपलेली ही कमजोरी मी पहिल्यांदाच अशा प्रकारे समोर येताना पाहिली. त्या रात्री खूपच अवघड होऊन मी झोपले. पुढच्या दिवशी सकाळी फोनच्या रिंगने माझी झोप मोडली. फोन अमरचा होता. मी खूप बेचैन आहे, मला माफ कर, त्याने म्हणताच मी फोन कट केला आणि त्याचा नंबर ब्लॉक केला. थोड्याच वेळाने एका अनोळखी नंबरवरून फोन आला. आवाज पुन्हा अमरचाच होता. मला माफ कर, रिया. मी तुझी मैत्री गमावू इच्छित नाही, त्याने सांगितलं. मी पुन्हा फोन कट केला. मला खूप भीती वाटू लागली होती. माझ्या परतण्यास अजून 3 दिवस शिल्लक होते आणि मी खूप अस्वस्थ झाले होते. कसंबसं मी स्वतःला शांत केलं. हळूहळू काही महिने निघून गेले. माझ्या कामांमध्ये इतकी व्यस्त होते की एकदाही मला काहीही आठवलं नाही. हलकसं काही आठवलं तरी तेच की मी त्या लढाईत जिंकले. एके दिवशी अचानक फोन वाजला. फोनच्या दुसऱ्या बाजूला अमर होता. ऐक, माझा फोन कट करू नकोस आणि मला ब्लॉकही करू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. सांग ना, तू कुठे आहेस? मला तुझ्याशी भेटायचं आहे. मी मेलोय, मला वाचव, तो म्हणाला. हे कसल्या प्रकारचं वेड लागलं आहे? मी तुझ्याशी ना बोलू इच्छिते ना भेटू, मी स्पष्टपणे सांगितलं. अरे, जाऊ दे, भाव खाऊ नकोस. एकटी बाई आहेस. लग्न का केलं नाही? मला माहीत नाही. मजा घेतल्यावर आता माझ्यासमोर सती सावित्री बनतेस. तुला काय पाहिजे? मी सगळं देण्यासाठी तयार आहे, अमर त्याच्या असली रूपावर उतरला. मला असं वाटलं, जणू कुणीतरी उकळतं लावा माझ्या कानात ओतलं आहे. मी फोन कट केला आणि तो नंबरही ब्लॉक केला. हे सगळं त्या एका क्षणाचा परिणाम होतं, जेव्हा मी सुरुवातीलाच कठोर पाऊल उचलू शकले नाही. हळूहळू याला 2 वर्ष झाली. एका रात्री अचानक माझी झोप मोडली. मी एक भयानक स्वप्न पाहिलं होतं. मी पटकन जागी झाले. छताकडे पाहत गहरी श्वास घेतले. हळूहळू उठले आणि टेबलवर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून काही घोट घेतले. माझ्या कोरड्या घशात गेलं. डोळे बंद करून मी पाणी गळ्याखाली उतरवते, जणू त्या सगळ्या गोष्टींना मी स्वतःमध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करत होते. पण ते शक्य होत नव्हतं. मी पुन्हा जागी होते, त्या स्वप्नाबद्दल विचार करत होते. पुन्हा बाटलीतून पाण्याचा घोट गळ्याखाली उतरवते. आता मला झोप येत नव्हती. मी उठून बाहेरच्या खोलीत येते. मोठ्या काचांच्या खिडकीवरील पडदा सरकावते. दूरपर्यंत अंधार होता. खोलीतील प्रकाशमान बल्बमुळे बाहेरचं दृश्य धुसर दिसत होतं. नुकतीच पाऊस थांबलेली होती. मी त्या घटनेचा विचार करू लागले. अमरचा फोन त्यानंतर कधीही आला नाही. मी माझा नंबर बदलून टाकला होता. पण आजही ते स्वप्न कुठेतरी जखम उघडतं. वेदना होत असते. तर मित्रांनो,
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया कमेंट करून नक्की कळवा.